धुळे मनपावर पुन्हा भाजपची एक हाती सत्ता. महापौर सौ मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ ज्योत्स्ना पाटील. कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्वी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न. श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव व श्री सद्गुरू गौरव महोत्सवाअंतर्गत लक्ष्मीनारायण मंदिरात विविध कार्यक्रम. लोकन्याय न्यूज पोर्टलचे संचालक संपादक आकाश उर्फ सनी सोनवणेंचा वाढदिवस पत्रकार भवनात साजरा. धुळे महापालिकेत 50 नगरसेवकांसह पुन्हा एकदा एक हाती सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवीत मनपावर भाजपा राज स्थापन केला आहे. धुळ्याच्या 11व्या महापौर म्हणून सौ मायादेवी महादेव परदेशी तर उपमहापौरपदी सौ ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी बहुमताने विजय मिळवित विरोधकांचे चमत्कार घडविण्याचे सर्व दावे फुसकाबार ठरविले. पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भगवामय झालेल्या धुळे महापालिकेवर भाजपा राज सुरू झाल्याचा जल्लोष करण्यात आला. धुळे महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजेला निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शहर विकास आघाडीतर्फे महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या गीता नवले, उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे इरफान फजलू अन्सारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तसेच MIM तर्फे महापौर पदासाठी हसीना बानो, साजिद अन्सारी आणि उपमहापौर पदासाठी अमीर असलम पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. MIMचे संख्याबळ 10 आहे. एक अपक्ष आणि 13 शहर विकास आघाडीचे नगरसेवक आहेत. भाजपाचे 50 नगरसेवक असल्याने सत्ताधारी भाजपाच्या उमेदवार सौ मायादेवी महादेव परदेशी या 50 मते मिळवून महापौरपदी विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर विकास आघाडीच्या उमेदवार गीता नवले यांना 13 आणि MIMच्या उमेदवाराला अपेक्षेप्रमाणे 10 मते मिळाली. उपमहापौर पदासाठी देखील याच पद्धतीने मतदान झाल्याने भाजपाच्या सौ ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या विजयी घोषित करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच सभेचं कामकाज पूर्ण झाल्याचं जाहीर करण्यात आलं. या सभेला भाजपाचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका भगवे फेटे घालून मोठ्या उत्साहात हजर होते. महापालिका आवारात मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. सर्व 74 नगरसेवकांचं स्वागत यावेळी मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी महापालिकेला अक्षरशः भाजपाच्या रंगात सजविण्यात आलं होतं. भव्य स्वागत कमान, त्यावर भाजपाचे झेंडे, भाजपच्या भगवा हिरवा रंगाचा मंडप, फुग्यांच्या माळा आणि अशा भव्य अभिनंदन फलकांची प्रचंड बॅनरबाजी महापालिकेच्या समोर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेला भाजपा कार्यालयाचं स्वरूप मिळाल्याचं लोक म्हणत होते. महापौर निवडीनंतर भाजपाच्या समर्थकांनी तसेच विक्की परदेशी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने एकच जल्लोष सुरू केला. प्रचंड मोठा असा हार क्रेनच्या साह्याने नवनिर्वाचित महापौर सौ मायादेवी परदेशी यांच्यासह पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, उपमहापौर सौ ज्योत्स्ना पाटील, गजेंद्र अंपळकर यांना घालण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि प्रचंड अशी फुलांची उधळण करीत फटाक्यांची प्रचंड आतषबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. आग्रा रोडवरून ही मिरवणूक प्रचंड संख्येनं मार्गस्थ झाली. यांना 13 मतं मिळाली आहेत. परदेशी मायादेवी महादेव यांना 50 मतं मिळाली आहेत. हसीना बानो, साजिद अली अन्सारी यांना 10 आणि एक तटस्थ उमेदवार असे 74 मतं झाले आहेत. आणि मी भाग्यश्री विस्पुते, पीठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे जाहीर करते की परदेशी मायादेवी महादेव यांना सर्वात जास्त 50 मते मिळून धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची रितसर निवडणूक झाली. तसेच उपमहापौर पदासाठी 74 लोकांनी मतदान केलंय. त्यापैकी उमेदवार आहेत अन्सारी इरफान अहमद फजल रहमान, त्यांना टोटल 13 मत मिळाली आहेत. पठाण अमीर असलम यांना 10, पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल यांना 50 आणि एक तटस्थ मतदान असे एकूण मतदान 74 झाले आहेत.
आणि पीठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल यांना सर्वात जास्त 50 मतदान मिळाल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी त्यांचं निवडून आले आहे असं मी जाहीर करते. थँक्यू सो मच. आज भारतीय जनता पार्टी के जो वरिष्ठ नेता, सभी के लाडले मुख्यमंत्री देवा भाऊ, उसी तरह हमारे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान जी, उसी तरह हमारे नामदार गिरीश भाऊ महाजन जी, सभी के दमदार नेता पालक मंत्री जय कुमार रावल भाऊ जी, धर्म योद्धा अनूप अग्रवाल जी और हमारे कर्तव्य दक्ष जिलाध्यक्ष गजू भाऊ अम्पड़कर और यहाँ पर उपस्थित सभी नगर सेवक नगर सेविका, जिन्होंने पक्ष श्रेष्ठी ने जिन्होंने मुझे इतने बड़े पद का मान दिया है, और वो मेरी जो नागरिक है, नागरिकों ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है, उनके विश्वास पे मैं कभी तड़ा पड़ने नहीं दूंगी। सबसे पहले जो स्वच्छता है धुलिया शहर में, स्वच्छता के ऊपर मेरा पूरा ध्यान रहेगा। नागरिक सुविधा पर मैं हमेशा मेरा ध्यान रहेगा। उसके बाद जो कि कई महीनों से यहाँ पे जो हमारे धुलिया शहर में कुत्तों का जो उधम मचा हुआ है, उसके तरफ भी मैं मेरा पूरा ध्यान रहेगा। और मैं आज यहाँ पे गवाही देना चाहूंगी कि मेरी गौर गरीब जनता ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है, और जो उनके वजह से, और जो हमारे पक्ष श्रेष्ठी भाजपा के, उन्होंने मेरे ऊपर इतनी बड़ी जवाबदारी डाली है, और वो संधि का मैं सोना करके दिखाऊंगी। इतना कहकर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील आर्वी येथे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सेस फंड योजना सन 2025-26 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात प्रामुख्याने जीवामृत तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीला वरदान या विषयावर सखोल मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जीवामृतचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तर येत्या काळात शेतकऱ्यांना उत्पन्न कसं वाढेल आणि उत्पन्नावर भर कशी देता येईल या दृष्टीने जीवामृत तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याबाबत शासकीय कृषी योजनांची माहिती अशा विविध विषयांवर देखील मार्गदर्शन करण्यात आलं. तज्ज्ञ मार्गदर्शक पांडव एंटरप्राइजेसचे योगेश लोणारी, भाऊसाहेब लोणारी, साकोरी येथील मनीषा इंगळे, SM पाटील, कावेरी राजपूत, कृषी विकास अधिकारी प्रशासक ग्रामपंचायत आर्वी तथा कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे डॉक्टर तुषार तिवारी, सौ माधुरी गायकवाड, जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे भास्कर जाधव आदी अधिकारी यांच्या उपस्थितीत हा शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. आपले आरोग्य टिकतील, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींचे आरोग्य टिकतील. आणि बाकी तर ह्या दोन वक्त्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन, सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त काका तुम्ही जो एक प्रश्न विचारला होता की ह्या ताईंचा माल युरोपियन कंट्रीमध्ये कसं काय गेला, त्याच्याबद्दल थोडंसं एक गोष्ट सांगते की अपेडा ही आपल्या एक शासनाची संस्था आहे की त्यांचं काम असतं हा भारतातला माल नेऊन बाहेरच्या देशामध्ये निर्यात करायचा असतो. तर त्या संस्थेमार्फत हा माल निर्यात केला जातो. त्याच्यामध्ये द्राक्ष, तुमचे वेगवेगळे फळं, भाजीपाला, इव्हन जे मांस असतं मांस, ते सुद्धा सगळ्या गोष्टी, अंडी, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून निर्यात केल्या जातात. पण त्याच्यावरती जे हे असतं, या संस्थेचं कंट्रोलिंग असतं. याच्यामध्ये आपेड्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ग्रेप म्हणजे जर तुम्हाला द्राक्ष निर्यात करायचे असेल तर ग्रेप नेट म्हणून तिथे असतं, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागतं. भाजीपाला निर्यात करायचं असेल तर व्हेजनेट म्हणून हे पोर्टल असतं, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर अपेडा आणि कृषी विभाग या दोघांच्या याच्याने हे पोर्टल सुरू असतं. एकदा तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं की त्याची ट्रेसेबिलिटी राहते. म्हणजे हा माल जर युरोपात गेला तर त्यांना माहीत असतं की हा माल धुळे जिल्ह्यातल्या आर्वी गावामध्ये इथे इथे पिकलेला आहे, अशी इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असते. त्याच्याकरता या पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि त्याच्यानंतर निर्यात करायच्या आधी जेव्हा तुमचा माल
म्हणजे शेतात असतो त्या पिरियडमध्ये 2 तपासण्या होतात. तुमच्या प्लॉटची तपासणी होते, तुमच्या मालाची तपासणी होते आणि ॲक्च्युअल जेव्हा माल निर्यात होतो तिथे पण तपासणी होते. युरोपियन कंट्रीज असं तुम्ही जेवढा माल दिला तसा घेऊन जातात का होत्या? नाही घेऊन जात त्या. त्यांचे ठरलेलं आहे की तुमच्या मालामध्ये जर एवढं रेसिड्यू असेल तरच आम्ही घेऊ, याच्यापेक्षा जर जास्त रेसिड्यू असलं तर तुमचा माल तुम्हाला परत तुम्हीच खा, नाही तर काही करा, आम्हाला तो माल नको. म्हणजे ते कसं बघतात? चांगलं खातात ते असे जास्त रेसिड्यूवाला खातात का? नाही खात. त्यांना कमी रेसिड्यूवाला, तुम्ही म्हणले ना की तुमचा माल या टाईमचा ऑर्गॅनिक होतं, ऑर्गॅनिकमध्ये सापडतील का असे काही रेसिड्यू केमिकलचे? नाही सापडत. त्याच्यामुळे तो माल पटकन ॲक्सेप्ट केला जातो आणि लवकर निर्यात होतो, त्याची क्वालिटी चांगली येते. आणि ऑर्गॅनिक म्हटलं की लोक आजकाल ऑर्गॅनिकला खूप डिमांड आलेली आहे, त्याच्यामुळे तो माल पटकन जातो. प्रत्येक गोष्टी जर ठरलेलं आहे त्यांचं की कुठे किती रेसिड्यू असले पाहिजे, त्याच्यानुसार ते माल तपासणी होते, इथे तपासणी होते, त्यांच्याकडे गेल्यानंतर तपासणी होते आणि मग तो माल ॲक्सेप्ट होतो. तर अपेडा ही एक साईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भाजीपाला तुम्ही भेंडी निर्यात करू शकतात, गवार निर्यात करू शकतात, तर त्यांनी सांगितलं तसं मिरची निर्यात करू शकतात, कुठलाही माल निर्यात करू शकतात. याच्यासाठी फक्त तुम्हाला त्या पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असतं. म्हणजे त्या एक्सपोर्टरला कळतं की इथे या भेंडीचा माल आहे, इथे ते व्हेजिटेबल आहे, त्याच्यानुसार मग ते तुमच्याकडून माल घेऊन तो माल एक्सपोर्ट करत असतात. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील शाळा नंबर 16 जवळील नदीकिनारी श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. त्यानिमित्तानेच यावर्षी देखील श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव तथा श्री सद्गुरू गौरव महोत्सव धुळे 2026चं आयोजन करण्यात आलं असून हे 11वं वर्ष आहे. या महोत्सवात प्रामुख्याने दिनांक 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान श्री विष्णू वल्लभ याग या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भव्य स्वरूपात श्री विष्णू वल्लभ यागचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण सप्ताहभरात दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 7 ते 7:30 भूपाळी व पंचपदी, सकाळी 8 ते 11:30 दरम्यान श्रींचे प्रातपूजन, अभिषेक, नैवेद्य आणि आरती, त्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडत आहेत. दररोज रात्री 8 ते 11 वाजेदरम्यान हवप चैतालीताई जोशी धुळे यांचे कीर्तन सेवा व कार्यक्रम पार पडत आहे. विशेष म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 12 समर्थांचे महानिर्वाणाचे कीर्तन सुप्रसिद्ध हबप चैतालीताई जोशी धुळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून या सर्व कार्यक्रमांचा धुळेकर नागरिक भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री लक्ष्मीनारायण मंदिर विश्वस्त यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. राष्ट्रीय कीर्तनकार दीनानाथजी गंदे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या धुळे शहरात गेल्या 11 वर्षापासून हा दासनवमीचा उत्सव साजरा होत आहे. यात कीर्तन, भजन, नामस्मरण, मनाच्या श्लोकांचे पारायण असे अनेक उपक्रम लहान बालकांसह येथे दरवर्षी होत असतात आणि यात सर्व भाविक वर्ग तनमन धनाने दरवर्षी सहभागी असतो. आपण सर्वांनी दासनवमी उत्सवाला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे हीच आम्ही या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गेल्या 11 वर्षापासून आपल्या धुळे शहरामध्ये श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार दीनानाथजी गंदे महाराज यांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी भूपाळी, त्यानंतर समर्थांच्या व श्री महाराजांच्या चरणपादुकांवर निरनिराळे अभिषेक स्वरूपामध्ये कार्यक्रम होत असतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम जसे की यावर्षी विष्णू वल्लभ याग याचे आयोजन केलेले आहे. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर संध्याकाळी समर्थांच्या परंपरेप्रमाणे नारदीय कीर्तनाचा 8 ते 10 हा कार्यक्रम असतो आणि रात्री समर्थांची शेजारती याप्रमाणे दररोजचे कार्यक्रम असतात. हा कार्यक्रम दरवर्षी माघवद्य तृतीया ते माघवद्य नवमी असा आयोजित केला जातो. यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत आहे. आजचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. अजून हा कार्यक्रम दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्याला मगाशीच सांगितल्याप्रमाणे सकाळी भूपाळी, त्यानंतर समर्थ मूर्तीवर अभिषेक आणि त्यानंतर महाप्रसाद व मध्यान्ह आरती, संध्याकाळी
कीर्तनाचा कार्यक्रम असतो. दररोज रात्री 8 ते 10 कीर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर 10 ते 10:30 पर्यंत शेजारतीचा कार्यक्रम या स्वरूपात हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आपला सर्व धुळेकर भाविक भक्तांना जो कोणी या ठिकाणी सहभागी होऊ शकत असेल त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही महाराजांच्या लक्ष्मीनारायण मंदिरांच्या वतीने लक्ष्मीनारायण मंदिर गल्ली नंबर 2 16 नंबर शाळेजवळ यांच्या वतीने आपणा सर्वांना आम्ही उत्सवाकरता आमंत्रित करीत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. लोकन्याय न्यूज पोर्टलचे संचालक संपादक धडाडीचे युवा पत्रकार आकाश उर्फ सनी सोनवणे यांचा वाढदिवस पत्रकार भवनात साजरा करण्यात आला. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आकाश सोनवणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आकाश सोनवणे यांच्या पत्रकारितेबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बापना, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, अनीस खाटीक, सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.